नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आप्पा जोहरीला विचारतात की या मुकुटाची किंमत काय असेल अंदाजे. तेव्हा जोहरी सांगतात की साधारणपणे 20 ते 25 लाख येईल किंमत. तेव्हा सगळेच खूप आश्चर्याने बघायला लागतात. आता तितक्यात श्रीपत तिथे येतो. आता श्रीपत विचारतो की इथे काही मीटिंग सुरू आहे का, मी नंतर येतो दर्शनाला, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. तेव्हाच व्यंकू महाराज म्हणतात की अहो श्रीपतराव थांबा, अहो विठुरायाचं दर्शन घ्यायला आला आहात ना तुम्ही, मग घ्या की दर्शन घ्यायला काय हरकत आहे. आणि विशेष असं काही नाही आहे, एका भाविकाने विठुराया चरणी हा मुकुट अर्पण केला आहे, तर त्या मुकुटाचं मूल्यांकन करायला इथे जमलो आहोत, बाकी कोणती महत्त्वाची चर्चा नाही. श्रीपत त्या मुकुटाजवळ जातो आणि म्हणतो की तुम्हा कोणाची हरकत नसेल तर मी एकदा मुकुट बघू का. व्यंकू महाराज म्हणतात की बघा की. मग श्रीपत तो मुकुट हातामध्ये घेऊन त्याचं निरीक्षण करायला लागतो आणि म्हणतो की वा, याची किंमत 25-30 लाखाच्या पुढे असेल. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगदी बरोबर अंदाज आहे तुमचा, यांनी पण एवढीच रक्कम सांगितली आहे याची. श्रीपत अचानक विठुरायाला हात जोडून म्हणतो की विठुराया मला माफ कर. तेव्हा सगळेच त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा श्रीपत म्हणतो की मी तुम्हा गावकऱ्यांची सुद्धा माफी मागतो, या क्षणी मला आता लाज वाटत आहे. व्यंकू महाराज विचारतात की अहो श्रीपतराव काय बोलताय तुम्ही. श्रीपत म्हणतो की नाहीतर काय, अहो बाहेरची लोक येऊन आपल्या विठूच्या वाडीच्या मंदिरासाठी एवढी मोठी देणगी देतात आणि मी गावचा असून काहीच करू शकलो नाही. यावर व्यंकू महाराज म्हणतात की श्रीपतराव ऐका माझं, भक्ती असली म्हणजे सगळं झालं, शेवटी विठुराया भक्तीचा भुकेला आहे. श्रीपत म्हणतो की ते आहेच, पण मी आता तुम्हाला शब्द देतो, या आषाढी एकादशीला याच्यापेक्षा मोठी देणगी मी विठुरायाच्या चरणी अर्पण करीन. तेव्हा सगळेच खूप शॉक होतात आणि खुश होऊन टाळ्या वाजवायला लागतात. मोठ्या बाई मनातच विचार करतात की 25 लाखापेक्षा मोठी देणगी म्हणजे खरंच हे भरपूर श्रीमंत आहेत. व्यंकू महाराज म्हणतात की श्रीपतराव खरं सांगू का, तुम्हाला या सगळ्याची काही गरज नाही आहे. श्रीपत म्हणतो की गरज आहे म्हणून नाही, फक्त भावाने करतो, या गावचं आहे म्हणून करतोय, या गावचं काहीतरी देणं लागतोय म्हणून मी करतो आहे, म्हणून मी हा उपाय सांगतो आहे तुम्हाला. यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज इंदूसोबत बोलत असतात. ते इंदूला म्हणतात की इंदू, आज दिवसभर खूप कडकड झाली आहे बघ, चेहरा बघ कसा झाला आहे, गावभर फक्त भटकली आहेस, डोळे बघ कसे झाले आहेत, झोपून घे आता लवकर. तेव्हा इंदू म्हणते की नाही व्यंकू महाराज, किती दिवस झाले तुम्ही मला गोष्ट नाही सांगितली. व्यंकू महाराज म्हणतात की आता कोणती गोष्ट सांगू. यावर इंदू म्हणते की महाभारताची. व्यंकू महाराज विचारतात की पण महाभारतामध्ये तर एवढ्या गोष्टी आहेत, मग त्यातली कोणती गोष्ट ऐकायची आहे तुला. इंदू सांगते की भीमाचं गर्वहरण, असं म्हणून ते व्यंकू महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. आता व्यंकू महाराज तिला गोष्ट सांगायला लागतात. इंदूसुद्धा लक्ष देऊन त्यांची गोष्ट ऐकत असते. तितक्याच तिथे श्रीपत आणि भामा येतात आणि ते सुद्धा कौतुकाने व्यंकू महाराज आणि इंदूकडे बघायला लागतात. व्यंकू महाराज इंदूला गोष्ट सांगण्यात मग्न असतात. आता भामा आणि श्रीपतसुद्धा त्यांच्याजवळ येऊन बसतात आणि गोष्ट ऐकायला लागतात. इंदू गोष्ट ऐकत झोपी जाते. आता श्रीपत व्यंकू महाराजांना म्हणतो की व्यंकट महाराज. तेव्हा व्यंकू महाराज आश्चर्याने त्या दोघांकडे बघत म्हणतात की तुम्ही. यावर भामा म्हणते की आम्ही फक्त गोष्ट ऐकायला आलो, बाकी काही काम नाही आहे. श्रीपत इंदूकडे बघून म्हणतो की पोरगी फार गोड आहे ना. व्यंकू महाराज म्हणतात की अतिशय निष्पाप आणि निरागस पोरगी आहे. यावर भामा म्हणते की व्यंकट भाऊजी, आणि परत विचारते की तुम्हाला भाऊजी म्हटलं तर चालेल ना. व्यंकू महाराज हसत म्हणतात की आता मी तुम्हाला वहिनी म्हटलं आहे की. श्रीपत म्हणतो की व्यंकट खरं सांगू का, असं म्हणून ते इमोशनल होतात आणि म्हणतात की तिच्याकडे बघितलं ना की मला माझ्या आईची आठवण येते, अशीच हसरी होती ती, सतत हसायची. व्यंकू महाराज म्हणतात की श्रीपतराव, स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप दुःख असूनही दुसऱ्याच्या दुःखांवर फुंकर घालण्याची क्षमता विठुरायाने या मुलीला दिली आहे. आता श्रीपत म्हणतो की व्यंकट, मी खरं सांगतो, आयुष्यात मी सगळं कमावलं, आयुष्यात जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं, फक्त आमच्या आयुष्यात एक दुःख राहिलं, आम्हाला अपत्य नाही. ही भामा आहे ना, हिच्या डोळ्याला कायम धारा लागलेल्या असायच्या, पण इथे आल्यापासून बघतोय मी तिला, फार आनंदी आहे ती. त्याचं कारण माहिती आहे का तुला व्यंकट, कारण आता आम्हाला मुलगी मिळाली आहे इंदूच्या रूपात. हे ऐकून व्यंकू महाराजसुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. आता भामा इंदूकडे बघून म्हणते की देवाची करणी आणि नारळात पाणी, आता मीच हिची सख्खी आई आणि हे तिचे बाबा. श्रीपत म्हणतो की म्हणजे व्यंकट, आम्हा दोघांची अशी इच्छा आहे की आम्ही हिला दत्तक घेऊ. यावर व्यंकू महाराज थोडेसे शांत होतात आणि म्हणतात की श्रीपतराव, अहो तुम्ही तर तिचे सख्खे रक्ताचे, मग रक्ताच्या नात्याला दत्तक घ्यायची काय गरज. श्रीपत म्हणतो की ते आहेच, पण इंदूच्या भवितव्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी या सगळ्या गोष्टी आधीच झाल्या तर नंतर
बरं पडेल. व्यंकू महाराज खूप इमोशनल होतात आता आणि म्हणतात की सगळी विठुरायाचीच कृपा आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मोठ्या बाई स्वयंपाकघरात काम करत असतात आणि त्या स्वतःशीच बडबड करत असतात की सकाळी गरमागरम पाणी दिलं, नंतर गरमागरम पाणी तूप घालून दिलं, चहा दिला आणि आता यांना गरमागरम नाश्ता पाहिजे, सोबत परत गरमागरम चहा पाहिजे. तितक्यात सुशीला तिथे येते आणि मोठ्या बाईंना स्वयंपाकघरात बघून आश्चर्याने म्हणते की मोठ्या बाई, एवढ्या लवकर उठला तुम्ही? मोठ्या बाई रागाने म्हणतात की माझं घर आहे, मी कधीही उठेन. सुशीला आश्चर्याने म्हणते की तुम्ही नाश्ता बनवताय. मोठ्या बाई वैतागून म्हणतात की मी नाही, माझं भूत बनवतंय. दिसते तरी असले प्रश्न विचारायचे. सुशीला घाबरत म्हणते की तसं नाही, म्हणजे तुम्ही कशाला त्रास घेताय, द्या इकडे मी करते. मोठ्या बाई म्हणतात की नाही, त्यांना माझ्या हातचंच पाहिजे. सुशीला आश्चर्याने म्हणते की हे तर नवलच आहे, खूपच नखरे वाढले आहेत त्या पाहुण्यांच्या आणि विचारते की मोठ्या बाई कधी जाणार हो हे, का इथेच राहणार आहेत? मोठ्या बाई रागाने म्हणतात की तू गप्प बस ना, कशाला मध्ये मध्ये नाक खुपसते, तू तुझं काम कर. तेव्हा सुशीला म्हणते की मी आपलं सहज विचारलं. मोठ्या बाई सुशीलाला म्हणतात की तू त्या कार्टीच्या शेजारी झोपत जाऊ नको, तिची सवय लागली आहे तुला, नको ते प्रश्न विचारायची. तेव्हा सुशीला हसत म्हणते की मी तिच्या शेजारी कुठे झोपते, ती तर तुमच्या खोलीमध्ये झोपते ना, हे बघा. लहान तोंडी मोठा घास घेते मोठ्या बाई. अहो, कोण कुठली माणसं ही, ती आली काय आणि तुमच्या घरातून तुमच्या खोलीत येऊन तुम्हाला बाहेर फेकलं काय, पुढे जाऊन कधी तुम्हाला या घरातून फेकून देतील. तेव्हा मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या म्हणतात की काय बोलतेस, जा तुझं काम कर, परत झाडून घे सगळं परस. आता सुशीला म्हणते की राहिलं बाई, तुमच्या भल्यासाठीच बोलत होते मी. मोठ्या बाईंना पार मोलकरीण बनवून ठेवलं आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते. मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो. आता यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज अभंग म्हणत असतात. तितक्यात शकुंतला त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. अभंग ऐकून शकुंतला म्हणते की वा, किती सुंदर आवाज लागला आहे आज तुमचा, काय झालं आहे, खूप खुश दिसत आहात. तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाच्या हातातून चहा घेत म्हणतात की मन अतिशय शांत आणि प्रसन्न आहे आज. शकुंतला म्हणते की चांगलं आहे की, पण काही विशेष बातमी असेल तर मलाही सांगा ना, मीही खुश होईन. यावर व्यंकू महाराज सांगतात की शकू, काल रात्री श्रीपतराव आणि भामावहिनी माझ्याशी बोलायला आले होते. त्यांनी आपल्या इंदूला दत्तक घेण्याची इच्छा आहे. तेव्हा शकुंतला सुद्धा खूप खुश होते आणि आश्चर्याने विचारते की काय, खरं सांगताय ना तुम्ही? व्यंकू महाराज म्हणतात की अगं हो. शकुंतला खुश होऊन म्हणते की विठुरायाच पावला की. व्यंकू महाराज म्हणतात की अगं, काल ते दोघेजण माझ्याशी जेव्हा बोलत होते ना, तेव्हा मला असं वाटत होतं की त्यांच्या मुखातून विठुरायाच माझ्याशी बोलतो आहे. शकुंतला म्हणते की चला, म्हणजे अखेर माझ्या बाळाला आई वडिलांचे सुख मिळणार, आता इंदूच्या आयुष्यात आनंद भरभरून येणार. व्यंकू महाराज म्हणतात की अगं येणार नाही, आला आहे. एवढंच लेकरू गावभर सांगत फिरते माझे काका काकू आलेत, माझे काका काकू आलेत. आता तेच काका काकू तिच्या आई बाबा होणार आहेत. इतक्या वर्षांनी तिला रक्ताचं असं कोणीतरी मिळणार आहे. आता करिश्मा बाहेर उभं राहून हे सर्व ऐकत असते. यानंतर आपण पाहतो की फंटा गँग्स खेळत असते. इंदू पप्प्याला म्हणते की पप्प्या, तू 2 पायावरची लंगडी कुठून आणली, एका पायावर लंगडी घाल ना. तेव्हा इम्रान म्हणतो की अगं, त्याला 2 पायावर नीट बॅलन्स करता येत नाही आणि तो एका पायावर लंगडी कशी घालणार. तेव्हा सगळेच खूप हसायला लागतात. आता टिंग्या पप्प्याला म्हणतो की पप्प्या, आता तो आऊट झाला आहे ना, आता माझी टर्न आहे. इंदू टिंग्याला म्हणते की माझी टर्न काय, माझी टर्न, आता आदूची टर्न आहे. आणि ती आदूला म्हणते की आदू तू खेळ रे. टिंग्या म्हणतो की बरं, आदूची टर्न, मग माझी टर्न आता लगेच येईल. असं म्हणून ते सगळे आदूवर हसायला लागतात. आता इंदू रागाने म्हणते की आदूला हसलात ना, तर सगळेजण दाताला मुकाल आधीच सांगून ठेवते. तेव्हा सगळेजण घाबरून गप्प बसतात. मग आदू खेळायला लागतो. तितक्या तिथे करिश्मासुद्धा येते. आदू खेळताना पडतो. तेव्हा इंदू त्याला उठवते आणि विचारते की लागलं नाही ना. आदू सांगतो की नाही लागलं, पण इंदू माझा डाव तू खेळ ना. तेव्हा इंदू आदूचा डाव खेळायला लागते. करिश्मा रागाने इंदूकडे बघत असते. ती रागातच इंदूजवळ जाते आणि पाय अडकवून तिला खाली पाडते. इंदू खूप रडायला लागते. पप्प्या रागाने म्हणतो की करिश्मे, इंदूला का पाडलं गं? तेव्हा करिश्मा म्हणते की रडीचा डाव खेळते ही, नेहमी हिचं घर कसं होतं. इम्रान म्हणतो की काय बोलते गं तू. आदू म्हणतो की इंदू कधीच खोटा डाव नाही खेळते. तेव्हा करिश्मा रागाने म्हणते की खेळते. आदू तिला म्हणतो की तू 10 वेळा जरी म्हटली ना, तरी इंदू कधीच खोटा डाव खेळत नाही. तेव्हा करिश्मा म्हणते की पण खोटं बोलते ना. सगळे म्हणतात की कधीच बोलत नाही. करिश्मा म्हणते की मग तिला नवीन आई बाबा मिळणार आहेत, ते तुम्हाला का नाही सांगितलं तिने. तेव्हा सगळे आश्चर्याने करिश्माकडे बघायला लागतात. करिश्मा म्हणते की न सांगणं सुद्धा खोटं बोलणंच आहे ना. तितक्यात मोठ्या बाई तिथे येतात आणि त्यांचं बोलणं ऐकायला लागतात. करिश्मा इंदूला म्हणते की नेहमी तुझंच कसं चांगलं होतं गं, तुझाच कसं
श्रीमंत घर मिळालं? ते श्रीपत मामा आणि भामा मामीने तुलाच का दत्तक घेतलं? मोठ्या बाईसुद्धा हे सगळं ऐकून खूप शॉक होतात. आता फंटा गँगसुद्धा शॉक होऊन एकमेकांकडे बघायला लागते. इंदूसुद्धा आश्चर्याने करिश्माकडे बघायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.